तर जय श्रीराम मित्रांनो, तुम्ही मित्रांनो इंस्टाग्राम रील्सवरती एक सॉन्ग ट्रेंडिंगला चालू आहे, त्यावरती आपण आजचा व्हिडिओ बनवला आहे। आजचा व्हिडिओ आपण CapCut ॲप्लिकेशनमधून बनवला आहे, त्यामुळे आजचा व्हिडिओ कंप्लीट बघून नक्की एडिट करा। सोबत मित्रांनो जे पण काही मटेरियल लागलेलं आहे सर्व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करू शकता। तर घेतो मी CapCut ॲप्लिकेशन ओपन करून। ओपन केल्यानंतर हा एक इंटरफेस येईल। तुम्हाला सर्वात एक नंबर VPN ऑन करून घ्यायचं आहे। VPN ऑन केल्यानंतर CapCut ॲप्लिकेशन ओपन करून टाकायची। तर CapCutचा इंटरफेस या पद्धतीने राहील। जे न्यू प्रोजेक्टचं नाव त्याच्यावर क्लिक करून टाका। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा अल्बम तुम्हाला ओपन होऊन जाणार। जो तुमचा मॉडेलची इमेज आहे तुम्ही त्याला सिलेक्ट करून घ्या। तर या पद्धतीने घेतला एक मॉडेलची इमेज मी सिलेक्ट करून। तर खाली इफेक्टच्या शेजारी एक रेटेचं ऑप्शन त्याच्यावर क्लिक करून टाका। 9.16 सिलेक्ट करून इथं यस म्हणा। एवढं केल्यानंतर फोटोच्याच खाली तुम्हाला ॲड व्हिडिओ असं ऑप्शन भेटेल, तर त्याच्यावर क्लिक करून टाका। खाली 5 ऑप्शन भेटणार। तर एक नंबरचा ऑप्शन म्हणजे साऊंड। मी तुम्हाला जे सॉन्ग दिलं तुम्ही ते साऊंडमध्ये जाऊन ॲड करून टाका। तर या पद्धतीने घेतलं सॉन्ग ॲड करून। तर मॉडेलची इमेजवर क्लिक करा आणि त्याला लास्टपर्यंत घेऊन टाका। नॉर्मली पुढं आणून बॅक या। परत तुमच्या सॉन्गवर क्लिक करा, म्हणजे तुम्ही त्याच्या कंप्लीट लास्टला आली। परत बॅक या। परत तुमच्या मॉडेलची इमेजवर क्लिक करा आणि इथं एक नंबरला ऑप्शन भेटतं म्हणजे खाली स्प्लाइट। त्या स्प्लाइट नावाच्या ऑप्शनवर क्लिक करून टाका। तर तिथं आपला पडला आहे कट। हा लास्टचा पार्ट याच्यावर क्लिक करून खाली भरपूर ऑप्शन भेटतात, स्क्रॉल डाऊन करा आणि स्टाईलच्या शेजारी डिलीट म्हणून ऑप्शन आहे, ते डिलीट नावाच्या ऑप्शनवर क्लिक करून टाका। तो पार्ट आपला झाला आहे डिलीट। जे लास्टचं नाव टॅप टू टेक्स्ट CapCutचं, तर त्याच्यावर क्लिक करून त्याला डिलीट करून टाका। फोटो आणि सॉन्ग आपलं झालं आहे। तुमच्या मॉडेलची इमेजवर क्लिक करून टाका। खाली भरपूर ऑप्शन भेटतात, स्क्रॉल डाऊन करा। बेसिक नावाचं ऑप्शन भेटेल तुम्हाला, त्याच्यावर क्लिक करा। बेसिकमध्ये आल्यानंतर वरती तुम्हाला 3 ऑप्शन भेटणार, पोझिशन, स्केल, रोटेट। तर स्केलवर या आणि तुमचा फोटो इथं फिल करून टाका तुमच्या हिशोबाने। या पद्धतीने झूम करून टाका आणि पोझिशनमध्ये जाऊन तुमच्या हिशोबाने त्याला सेट करा। इथं यस म्हणतो। तर फोटो आणि सॉन्ग आपलं फायनली इथं रेडी झालं आहे। तर बीट आणि इफेक्ट सर्व कसे काय लावायचे तुम्हाला ते सर्व सांगून देतो। तर भावना आता बघू शकता। तर आपलं आता पहिलं बीट आहे ते म्हणजे 2 सेकंद। तर 2 सेकंदवर आल्यानंतर जो तुमचा मॉडेलची इमेज आहे तुम्ही त्याच्यावर क्लिक करून टाकायचं। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं एक नंबरला ऑप्शन भेटतं म्हणजे स्प्लाइट। ते स्प्लाइटला मारल्यानंतर तिथं आपलं लागले म्हणजे पहिले बीट आपलं आहे ते म्हणजे 2 सेकंद। 2 नंबरचं बीट ते सुद्धा 5 सेकंद। 2 नंबरचं बीट आपलं 5 सेकंद। त्या पद्धतीने बीट मारायचं। फोटोवर क्लिक करून मॉडेलची इमेजवर इथं स्प्लाइट मारून टाकायचं 5 सेकंद आल्यानंतर। 3 नंबरचं बीट ते आहे ते म्हणजे आपलं 6 सेकंद। 4 नंबरचं बीट म्हणजे 9 सेकंद। इथं 5 नंबरचं बीट म्हणजे प्लेच्या खाली 10 सेकंद। 6 नंबरचं बीट म्हणजे 10 सेकंद। 7 नंबरचं बीट म्हणजे 10 सेकंद। 8 नंबरचं बीट म्हणजे 11 सेकंद। 9 नंबरचं बीट म्हणजे 12 सेकंद। 10 नंबरचं बीट म्हणजे 14 सेकंद। 11 नंबरचं बीट म्हणजे 15 सेकंद। 12 नंबरचं बीट म्हणजे 16 सेकंद। व्हिडिओच्या लास्टचं बीट म्हणजे आपलं 16 सेकंद। तर बीटसुद्धा तुम्हाला सर्व सांगून दिले। तर आता काय करायचं, तर खाली तुम्हाला इफेक्ट म्हणून ऑप्शन भेटेल, तर ओव्हरले शेजारी त्या इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करा। खाली 3 ऑप्शन भेटणार, व्हिडिओ इफेक्ट, बॉडी इफेक्ट आणि फोटो इफेक्ट। तर व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं। व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगच्या शेजारी ओपनिंग क्लोजिंग असं नाव भेटेल, त्या ओपनिंग क्लोजिंगमध्ये आणि तिथं एक नंबरला इफेक्ट भेटतो म्हणजे हॅलो ब्लर। नाही भेटला वर सर्च करू शकता, 100% भेटणार। तर मी घेतो त्याला सिलेक्ट करून। त्याला ठेवायचं आहे भावना आपल्याला त्या हॅलो ब्लरला आपल्याला ठेवायचं ते म्हणजे इथं 9 सेकंदापर्यंत। हॅलो ब्लरला आपल्याला ठेवायचं 9 सेकंदापर्यंत। आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्याच्या खाली त्याच्या प्रॉपर्टीज ओपन होऊन जातात। तर एक नंबरला ऑप्शन म्हणजे ॲडजस्ट। तर ॲडजस्टमध्ये आल्यानंतर त्याची इंटेन्सिटी आहे ती पूर्ण 100 करून टाकायची आणि याची स्पीड जी आहे ती आपल्याला ठेवायची ती म्हणजे 10। या पद्धतीने 10 ठेवल्यानंतर इथं यस मान। इथं एवढं झाल्यानंतर बघू शकतो तुम्ही परत इथं स्टार्टिंगला व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं। व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये एक इफेक्ट भेटून जाईल।
रोलिंग फिल्म नाही भेटला सर्च करू शकता, हा सुद्धा भेटणार. सर्व इफेक्ट तुम्हाला भेटणार. याला सिलेक्ट करून घेतो, इथं येस म्हणतो आणि याला हा इफेक्ट आपल्याला ठेवायचा म्हणजे फक्त एवढा पार्टपर्यंत भावून 2 सेकंदापर्यंत. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्याच्या खाली प्रॉपर्टीज ओपन झाल्या. तर एक नंबरला ऑप्शन म्हणजे ॲडजस्ट. त्या ॲडजस्टमध्ये आल्यानंतर त्याचा फिल्टर पूर्ण ऑफ करून टाका. आणि याची जी स्पीड जी आहे ती स्पीड आपल्याला ठेवायची ती म्हणजे 50. या पद्धतीने इथं येस म्हणतो. एवढं केल्यानंतर बघू शकतो तुम्ही आता इथं नॉर्मली पुढे यायचं, पेजच्या खाली कंप्लीट डॉट आलं. तिथं आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक ब्लॅक फ्लॅश नावाचा इफेक्ट भेटेल. त्याला सिलेक्ट करून इथं येस म्हणा. आणि त्याला आपल्याला ठेवायचं ते म्हणजे नॉर्मली पुढं इथं प्लेच्या खाली 2 सेकंदापर्यंत. त्याच्या ॲडजस्टमध्ये जायचं खाली. ॲडजस्टमध्ये गेल्यानंतर त्याची इंटेन्सिटी पूर्ण 0 करून टाकायची या पद्धतीने. मी तर यस म्हणतो. एवढं केल्यानंतर परत व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं. तुम्हाला वरती भरपूर ऑप्शन भेटतात. स्क्रोल डाऊन करा, नाईट क्लबमध्ये या. नाईट क्लबमध्ये आल्यानंतर इथं लाईट इफेक्टमध्ये या. लाईट इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं हा इफेक्ट भेटतो, बघू शकता तुम्ही लीक. तर त्याला सिलेक्ट करून आपल्याला त्याला सुद्धा एवढा पार्ट पण ठेवायचं नॉर्मली पुढं. अशा पद्धतीने एवढं केल्यानंतर खाली डन करून टाका. तर आपला पहिला पार्ट झाला आहे. तर दुसऱ्या इमेजला काय प्रोसेस करायची तर बघू शकता. दुसऱ्या इमेजवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला कीचं ऑप्शन भेटेल प्लेच्या शेजारी. त्या कीवर क्लिक करून टाका. नॉर्मली पुढं आल्यानंतर तुमचा फोटो असा झूम करा. झूम केल्यानंतर नॉर्मली पुढे आणि त्याला असं बाजूला सारखवा. परत नॉर्मली पुढे या, परत इकडे सारखवा. डायरेक्ट पूर्ण पुढे या म्हणजे ॲटोमॅटिक आपण सर्व झालो आहे बॅक. परत त्या मॉडेलची इमेज क्लिक करा म्हणजे आपण आलो आहे लास्ट. परत त्याला असं मीडियमला सेट करा या पद्धतीने आणि इथं बॅक या. तर बघू शकता आपलं एक ॲनिमेशन लागलं आहे या पद्धतीने. हा ॲनिमेशन लावून गेला आहे. परत आपण इथं तो लाईटवाला इफेक्ट मारला होता भावांनो, तर त्याला कॉपी करून घ्या. त्याला कॉपी केल्यानंतर असं नॉर्मली पुढं आणा. तर त्याला आपल्याला आणायचं ते म्हणजे 3 सेकंदावर. 3 सेकंदापासून तर 4 सेकंदापर्यंत आपल्याला त्याला ठेवायचं आहे. एवढं केल्यानंतर तुम्ही आले 5 सेकंदावर. 5 सेकंदावरच्या व्हाईट बिटो क्लिक करून टाका. त्या व्हाईट बिटो क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला लावायचा आहे पुलआउटवाला इफेक्ट. पुलआउटवाला इफेक्ट लावल्यानंतर साईज एकदम खाली फुल ठेवा आणि इथं येस म्हणा. एवढं केल्यानंतर खाली व्हिडिओ इफेक्टमध्ये या. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर स्प्लाईट नावाचा ऑप्शन भेटेल. स्प्लाईटमध्ये या. इथं 3 स्क्रीन नावाचा इफेक्ट भेटेल. त्याला सिलेक्ट करून इथं येस म्हणा. त्याला आपल्याला ठेवायचं एवढ्या पार्टपर्यंत. एवढा पार्ट पण ठेवल्यानंतर परत तिथं 6 सेकंदावर व्हाईट बीट आहे त्याच्यावर क्लिक करून टाका. तिथं लावलाय पुल आउट आणि इथं येस म्हणतो. एवढं केल्यानंतर 7 सेकंदावरचा जो इमेज आहे त्याच्यावर क्लिक करून टाका. इमेजवर क्लिक केल्यानंतर स्टाईलचा ऑप्शन भेटेल तुम्हाला खाली. स्टाईलमध्ये या. याला आपण लावला आहे कॅमेरा शेक नावाचा इफेक्ट. तर त्याला सिलेक्ट करून इथे 100% प्रोसेसिंग होऊन जाईल. तो इफेक्ट तुमच्या फोटोला लागून जाईल. खाली इथं येस म्हणा. बघू शकता. आणि आता तिथं 9 सेकंदापासून तर 10 सेकंदापर्यंत आपल्याला 3 इफेक्ट लावायचे. तर पहिले इमेजवर क्लिक, 9 सेकंदाची इमेजवर क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये जा आणि वरती कॉम्बोमध्ये या. कॉम्बोमध्ये आल्यानंतर त्याला लावला आपण पॅन लेफ्ट. तर त्याला इथं येस म्हणा. परत 2 नंबरचे याला क्लिक करा इमेजला. परत ॲनिमेशनमध्ये जा, परत कॉम्बोमध्ये या. तिथं आपण लावला आहे पॅन राईट. परत येस म्हणा. परत 3 नंबरच्या इमेजवर क्लिक, ॲनिमेशनमध्ये जा, परत कॉम्बोमध्ये या. त्याला आपण लावला पॅन लेफ्ट आणि इथे येस म्हणा. बघू शकता आता 10 सेकंदपासून जे पुढची इमेज चालू होत्या त्याला आपल्याला 2च इफेक्ट यूज करायचे. तर पहिले इमेजवर क्लिक, ॲनिमेशनमध्ये जा, कॉम्बोमध्ये जा. इथं आपण लावला पेंडुलम 1. 2 नंबरच्या इमेजला पेंडुलम 2, 3 नंबरच्या इमेजला पेंडुलम 1, 4 नंबरच्या इमेजला पेंडुलम 2, 5 नंबरच्या इमेजला पेंडुलम 1, 6 नंबरच्या इमेजला पेंडुलम 2. इथं 2च इफेक्ट आपल्याला लावायचे आणि खाली येस म्हणतो. तर इथं 10 सेकंद आल्यानंतर इफेक्टमध्ये या. इफेक्टमध्ये आल्यानंतर तर खाली तुम्हाला एक बॉडी इफेक्ट म्हणून ऑप्शन भेटेल. बॉडी इफेक्टमध्ये जा.
बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला इफेक्ट भेटून जातो. तर हा बघू शकता टेक्नॉलॉजी, याला सिलेक्ट करून इथे येस म्हणतो. तर त्याला ठेवायचं आपल्याला फक्त एवढ्या पार्टपर्यंत 11 सेकंदापर्यंत. याला काहीच नको करून इथं डन म्हणून टाका. एवढं केल्यानंतर 11 सेकंदाच्या नॉर्मली पुढे आणि इथे व्हिडिओ इफेक्टमध्ये जा. तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये एक व्हायब्रेशन फ्लॅश भेटेल. इथं येस इथं त्याला सिलेक्ट करून इथं येस म्हणा. त्याला आपल्याला ठेवायचं ते म्हणजे 11 इथं नॉर्मली पुढं एवढ्या पार्टपर्यंत. बघू शकता या पद्धतीने. एवढं केल्यानंतर 2 नंबरचा इमेज आहे, इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये या. तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये एक इफेक्ट भेटेल बटरफ्लाय, तर त्याला सिलेक्ट करून इथे येस म्हणा. या पद्धतीने. बघू शकता ना, हा जो बटरफ्लाय भावनो याला सिलेक्ट करून 3 नंबरला खाली त्याचा ऑप्शन भेटतं म्हणजे कॉफी. त्याच्यावर कॉफीवर क्लिक करून टाका आणि तो बटरफ्लाय त्याला असं दाबून धरणं असं पुढं आणा. त्याला आपल्याला लावायचं आहे पुढं इथं 14 सेकंदवर. परत त्या बटरफ्लायला कॉपी करा. परत त्याला आपल्याला घ्यायचं आहे पुढं लास्टला आणि त्याला असं त्याच्यावर क्लिक करून त्याला पूर्ण घेऊन टाका. तर बघू शकता फायनली इथं बटरफ्लाय आपण लावून दिले. तर बघू शकता आता इथं 2 नंबर तिथं 3 नंबरचे इमेजवर भावांनो 3 नंबरची इमेज येते 13 सेकंदवर. इथं बॉडी इफेक्टमध्ये जायचं. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला एक इफेक्ट भेटेल. बघू शकता हा इफेक्ट लाईटवाला, याला सिलेक्ट करून इथे येस म्हणतो. त्याला आपल्याला ठेवायचं आहे भावांनो 13 सेकंदापासून तर आपल्याला एवढ्या पार्टपर्यंत त्याला ठेवायचं आहे इथपर्यंत. इथं ॲडजस्टमध्ये येऊन त्याच्या याची स्पीड पूर्ण फुल करून टाका. एवढं केल्यानंतर परत तो व्हायब्रेशन फ्लॅश आपण ॲड केला त्याच्यावर क्लिक करून त्याला कॉपी करा, त्याला असं पुढं आणा या पद्धतीने. बघू शकता. त्यानंतर आपल्याला यायचं म्हणजे 15 सेकंदवर. तर 15 सेकंदवर आल्यानंतर इथं बघू शकता परत बॉडी इफेक्टमध्ये या. वरती स्क्रोल डाऊन करा, भरपूर ऑप्शन भेटत्या. तुम्हाला एक ग्लोविंग लाईन्स म्हणून ऑप्शन त्याच्यावर क्लिक करून टाका. खाली स्क्रोल डाऊन करा. 9 टेल्स नावाचा इफेक्ट भेटेल, त्याला सिलेक्ट करून इथे येस म्हणा. त्याला ठेवायचं आपल्याला एवढ्या पार्टपर्यंत. एवढं ठेवल्यानंतर परत तो व्हायब्रेशन फ्लॅश आपण जिथं लावला त्याला कॉपी करून त्याला आणायचं आपल्याला इथं 15 सेकंदापासून ते एवढ्या पार्टपर्यंत. एवढं झाल्यानंतर बॅक या. फायनल तुमचा व्हिडिओ इथं रेडी झाला आहे. तर वर सेटिंगमध्ये या फ्रेम रेट 60 करून टाका, कोटेट हाय करून टाका, डायरेक्ट हा व्हिडिओ सेव्ह करून टाका. जर तुम्हाला काही एडिटिंगबद्दल अडचण आली तर मला इंस्टाग्रामला DM करा. तर चला भावना भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला.